आजच्या या आपल्या मीटिंगसाठी उपस्थित माझे सहकारी या ठिकाणचे नगरसेवक मनोज डोंगरेजी, विकास पाटीलजी, कमलताई, अर्चनाताई आणि या सगळ्या भागामधले याला म्हणते खूप जुने जाणते आणि या विषयामध्ये माहिती असलेले माननीय बक्षीजी, नरे, कैलास म्हात्रे, शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या सर्व परिसरामधले बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही जमा झालेला आहात। हा विषय 2010ला पण सुरू होता। त्यावेळेला देखील मला कल्पना होती, मी आलो होतो आणि त्याच्या आधीपासून पण होता, पण 2010ला नोटीस असायच्या। आता तुमच्या मी पण इथलाच आहे, शहरामधला, मी पण भूमिपुत्रच आहे आणि त्याच्यामुळे हे नोटिसा ज्या आल्या त्याच्यानंतर लगेचच आमच्या या लोकांनी पण सुरू केलं कारवाई आणि माझं देखील संबंधित लोकांशी बोलणं झालं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आता निवडणुका आहे ते बरं आहे, निवडणुकीच्या आधी जे आहे ते उगाच काहीतरी सांगायला येतात मतं मागण्याकरता। आता निवडणूक नाही, कुठलंही काही नाही, मतं काही घ्यायची नाही, खोटं बोलून काही मागायचं नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी वचन देतो की एका पण झोपडीला घराला हात लागू देणार नाही। या ठिकाणी देवी तुटो पारंबी तुटो, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर नव्हे तुमच्या पुढे उभे राहू, परंतु कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो। आणि इथे एवढी वर्षानुवर्ष लोक राहतात, जायचं कुठे? आपलं बोचकं घेऊन आम्हाला कुठे पाठवणार किती कुठे? आणि त्याच्यामुळे कोर्टाने जरी नोटिसा दिलेल्या असल्या तरी देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कारवाई करायला येणार नाही। याची व्यवस्था काय करायची ते आम्हाला माहिती आहे, ते निश्चितपणे आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही। आता 23 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे। कमलताईंनी सांगितलं ते बरोबर आहे, आपल्या हाताला गुण आहे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा एकदम, नाही तर उगाच आपला ब्लड प्रेशर शुगरच्या गोळ्या वाढतील। शांत झोपा। कोणीतरी तुमच्यातलं म्हणाले सांगून ते गेले, इथे आले तर काय करायचं, आम्हाला खात्री आहे कोणाची माय व्हायची नाही, इथे यायची हिंमत नाही करणार, करणार नाही। आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्ही आमच्या महिला भगिनीच्या आहेत ते विचार टेन्शन घेतात, लई टेन्शन घेतात, मग गोळ्या वाढतात, मग कोण डॉक्टर इंजेक्शन देतो, सुई देतो, कोण औषध देतो, पण ते टेन्शन वाढू नका, गोळ्या कमी करायचे, ते कमी करायला आम्ही आलोय। आणि त्याच्यामुळे आता नोटिसा बंद होतील, नोटिसा आल्या तर फाडान फेकून द्या, नाही तर मला बोलवा, एकत्र जमवा आणि मी त्याला आग लावून टाकतो नोटिसा। कोर्टाच्या माध्यमातून कोर्टाचा आपण कुठलाही अवमान न करता, शेवटी कोर्ट जे आहे ते आपली शेवटी संविधान आहे, परंतु त्याला देखील आपल्याला मार्ग अनेक असतात आणि त्याच्यामुळे कोर्टाने जरी सांगितलेलं असलं तरी देखील शासन जे आहे ते तुमचं आमचं आहे, गरिबाचं आहे, माझं शासन आहे, तुमचं शासन आहे आणि त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून देखील आपण वेळ पडली तर कोर्टामध्ये इंटरव्हेन करायला लावू, पण तुमच्या कुठल्या पण घराला हात लावू नये। आता यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी कोणी रीट पिटिशन केलाय त्याला पण सांगू, ते तयार आहे म्हणून सांगितलं मला, ते रीट पिटिशन जो आहे ती केस मागे घेतली की सगळा विषय संपला, सरकारी जमीन अमुक तमुक हे सगळं वाचणार, कोण आता परत कोणी काही पिटिशनचा संबंध येणार नाही, बरोबर आहे? तर ते पण करू, शासनाला पण आपण कामाला विनंती करू, माननीय मुख्यमंत्र्यांना पण भेटू, उपमुख्यमंत्र्यांना पण सांगू आणि आता जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये पहिला विषय जो आहे तो तुमचाच घेतल्याशिवाय
आपण कष्ट बसणार नाही. आपण खूप विषय सोडवले. हे क्लस्टर एसआरए मधले अनेक लोकांना अन्याय अत्याचार अनेक गोष्टी ज्या आहेत त्या निर्णय जीआरच्या माध्यमातून येत असताना आपण ते सोडवले. त्याच्यातून त्यांना मोकळं केलं, त्यांना एकदम समाधानी केलं. आता हे तर एवढी मोठी वस्ती आहे. किती हजार लोक राहत असतील वस्ती? 40-50 हजार लोक. आता एवढ्या लोकांनी जायचं कुठे? आणि त्याच्यामुळे आणि ते सुद्धा आता ही पहिली पिढी नाही राहत. आपण या ठिकाणी पिढ्या आता पुढची आपली पिढी पण सुरू झालेली आहे. अरे थांबा. आणि त्याच्यामुळे बघा आपल्या या वस्तीमध्ये बरेच वेळेला आहे ना कानात कोण कोण काय काय सांगून येतं, कोण कोण अफवा उठवतो. जसं ते क्लस्टरचं होतं ना तिकडे मानपाडा आणि इकडे कोण सांगतो असं होतंय, कोण सांगतो तसं होतंय, कोण सांगतो तसं होतंय. आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्येच फाटे फुटतात. तुमचा आमच्यावर विश्वास आहे की नाही? विश्वास असेल तर आमच्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हलू देणार नाही. विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्याकडे आम्ही आमच्याकडे. का तुम्ही कोणाकडे जायचं ज्याला जे एवढा तुम्हाला आम्ही विश्वास देतो. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवा कोणी पण काही सांगायला आलं तर आम्हाला ताबडतोब संपर्क करा. काय काळजी करू नका. नंबर घेऊन ठेवा आमच्या सगळ्यांची. माझा तर फोन चालूच असतो. कोणीही फोन केला तरी उचलतो. मग मला कळतो कोणाचा फोन आहे. मी काय पुढारी नाही की तो पीए उचलेल, हे उचलेल, ते उचलेल. मीच उचलतो. कोणाची काय इमर्जन्सी लागेल भरोसा नसतो ना. कोणाला कुठे अर्जन्सी हॉस्पिटलमध्ये जायचंय, कोणाला काय करायचंय. ते कोविड काळापासून आम्ही शिकलो की कायम फोन चालू ठेवायचा. सेव्ह केलेला नंबर नसेल तरी देखील फोन उचलायचा. कोणाला पण अँब्युलन्स लागते, कोणाला ऍडमिट करायला लागतं. आपण त्या फोन उचलल्याने त्या माणसाचा जीव वाचतो आणि अनेकांचे यामुळे जीव आपण वाचवू शकलेलो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता याच्यापेक्षा तर जास्ती काही आपण विश्वास देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपण आपापल्या इथे आपापल्या काम धंद्यामध्ये कामाला लागा. डोक्यामध्ये एक पॉइंट सुद्धा विचार आणू नका. कमलताई इथे बसलेली आहे. डोंगरीपाड्याला अर्चनाची फेरी असते. आमचे विकास पाटील आणि मनोहर डोंगरे पण आहे आणि मी तर आहेच आहे. माझ्या या भागामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष रोज भेटलो नसलो तरी आमचं चालू असतं कुठे ना कुठे काम, कार्यक्रम, योजना, निर्णय, लोकांची समस्या. आणि त्याच्यामुळे मी एवढंच या सांगायला आलोय की आपण एकदम निश्चिंत राहा. तुमच्या कुठल्याही घराला, कुठल्याही माणसाला, कुठल्याही विटेला या ठिकाणी धक्का लागणार नाही अशा प्रकारचं मी तुम्हाला वचन देतो, आश्वासित करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.